नमस्कार. काल संध्याकाळी बिऊर तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे एका शेतकऱ्याच्या दारातनं त्याचा साधारण 6 वर्षाचा मुलगा घेऊन बिबट्या पसार झाला. गावकऱ्यांनी साधारण 1 किलोमीटर त्याचा पाठलाग केला आणि त्या बिबट्याच्या तावडीतनं त्याच्या मुलाला सोडवलं. पण त्या चिमुरड्याचा तोपर्यंत जीव गेला होता. बिबट्या प्राणी पकडताना नरड्याला पकडतो, तो प्रत्येक जंगली श्वापदाला पकडत असताना, गावातल्या कुत्र्यांना पकडत असताना किंवा मानव प्राण्याला पकडताना सुद्धा तो गळ्याला पकडतो आणि त्याच्यामुळे त्याचा जीव गेला होता. घटना इतकी भयंकर, भयानक आणि क्रूर होती, ती शब्दांच्या पलीकडे व्यक्त न होण्यासारख्या ह्या गोष्टी. अतिशय दुर्दैवी घटना काल संध्याकाळी घडली. वेळ 6ची होती. मोरणा नदीच्या काठावरनं उजव्या बाजूला बिवराच्या म्हणजे नदीची पूर्व दिशेला वाहते आणि पूर्वेच्या वाहत असताना उजव्या बाजूला जो भाग आहे तिथं त्या शेतकऱ्याचं घर होतं आणि संध्याकाळी 6च्या दरम्यान मुलं खेळत होती आणि अचानकच दबा धरून बसलेला बिबट्या अडचणीतनं आत आला आणि त्या लहान चिमुरड्याला गळ्याला पकडून उचलून पळू लागला. तिथं त्या चिमुरड्यानं आरडाओरडा आणि जीवाच्या आकांतानं त्यानं आक्रोश केला, पण दुर्दैवानं तिथं त्याला त्याची वाचवता आलं नाही. आवाज कळल्यानंतर गावातली लोक बेभान होत जवळची आसपासचे शेतकरी सगळ्यात बिबट्याच्या पाठीमागे लागला जीवाची पर्वा न करता आणि बिबट्याला शोधत ते निघाले. पण 1 किलोमीटर अंतरावर त्या मुलापासून बिबट्याला सोडवण्यात यश मिळालं. पण तोपर्यंत त्या बालकाचा जीव गेला होता, जीव त्याला गमवावा लागला होता. अतिशय भयंकर, अतिशय वाईट घटना आहे ही. आज जंगली प्राण्यांपासून खेड्यातली शेती पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे. शेतकऱ्यांना जोपर्यंत खायला अन्न शेतीमधनं मिळतं ते आता बंद झाले वर्षभरामध्ये. आज तोच बिबट्या शेतातनं घरापर्यंत पोहोचला आहे. वन्यजीव प्राण्यांनी त्याच्या संरक्षणासाठी काय म्हणून प्रयत्न करतायत त्यांना माहिती, पण शेतकऱ्यांच्या भावना आणि इथलं स्थानिक ठिकाणावरचं वास्तव अतिशय वाईट आहे. शेतीमध्ये शेतकरी संध्याकाळी पाणी असलं शेतीला तर शेती पिकासाठी जर पाणी असेल तर संध्याकाळी शेतकरी शेती घेत नाही. परिणामतः शेतीचं उत्पादन कमी झालं, शेती पडत चालली. हे झालं फक्त एका वन्य प्राण्यापासून बिबट्याचा उच्छाद आहे हा. दुसरी गोष्ट, त्याच डोंगर रांगेच्या पश्चिम बाजूला रिळं हे गाव येतं आहे. तडवळे रिळं हे गाव येतं आहे. त्या रिळे गावामध्ये तर डोंगराच्या पूर्ण डोंगरावरती साधारण 20-25हून अधिक गवे असलेले तिथं ठसे आहेत, पुरावे आहेत आणि तिथं शेतकरी पण तो सांगतो आहे. म्हणजे तिथले साधारण शेतकरीसुद्धा सांगतात की इथं शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि तुम्ही तिथं बघू शकताय मोठ्या प्रमाणामध्ये शेती तिथं पडू नये. साधारण 50 ते 100 एकरहून अधिक शेती निव्वळ एका गावाची गवे, रानगवे म्हणजे त्याला गवरेडा शब्द स्थानिक भाषेमध्ये बोलला जातो आहे, त्याच्यापासून ही शेती पडलेली आहे. रानडुकरं त्यांचा उच्छाद वेगळा आहे. मोर त्याच्यापासून पिकं, शेंगा त्याच्यापासून उच्छाद त्यांचा वेगळा आहे. सरकारला नेमकं काय पाहिजे हेच शेतकऱ्याला आता कळेन झालं आहे. शेती उद्ध्वस्त होत्या, प्राणी परत तिथं संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. शेतीपर्यंत होतं तोपर्यंत आजसुद्धा शेतकऱ्यांनी काय मोठा कांगाव केलेला नाही, रस्ता रोको नाही किंवा कुठंच काही दंगा नाही. पण आज त्या जंगली प्राणी त्यांच्या मुलांना उचलून घेऊन जायला लागलेत. अतिशय टोकाचा आणि निखराचा लढा आता सुरू झालेला आहे. याची मुख्य कारणं बघा. जंगलात किंवा डोंगररानात याच्या अगोदर शेळ्या चरायला जायच्या. कधीकधी तिथनं शेळ्या तो बिबट्या मारून घेऊन जायचा शेतकऱ्याच्या पुढनं किंवा संध्याकाळी शेतकऱ्यांनी जिथं शेळ्या बांधून ठेवल्यात किंवा जिथं शेळ्या उभा राहत्या तिथनं कधीकधी तो शेतकऱ्या बिबट्या घेऊन जायचा शेळ्या. आता त्याची व्यवस्था पण शेतकऱ्यांनी केली, मेंढपाळांनी केली, शेळी पालकांनी केली. आता ते शेळ्या त्याला नेता येत नाहीत. गावातली कुत्री, भटकी कुत्री होती ती प्रत्येक गावातली भटकी कुत्री आता संपत चाललीत, जवळपास संपलीत अशी परिस्थिती आहे. संध्याकाळच्या वेळेला जर खेड्यांची अवस्था बघितली तर गावातल्या चौकात गावातली सगळी कुत्री जमा होत आहेत जीवाच्या आकांतानं. शेतकऱ्याला आता हे 2-4 वर्षामध्ये सवयीच झालं आहे. बिबट्या आला, बिबट्या गेला, कुत्री घेऊन जात आहेत. पाळीव जे कुत्रं असते ते घेऊन जात आहेत. बाहेरची जी फिरणारी जी कुत्री आहेत त्यांना बिबट्या घेऊन जातो आहे. गावाच्या चौकात आता येऊन कुत्री बसायला लागलीत. बिळाशी गावामध्येच एक काही दिवसापूर्वी म्हणजे 10-15 दिवसाच्या अंतरावर